खऱ्या अर्थानं सांगायला गेलं की गोरगरिबांची कामं करणारा माणूस म्हणून पेंटरांची ओळख होती. बांध तिथे लागवड आणि घर तिथे काम ही पेंटरांचं एक विजन होतं. त्या काळात पेंटरांनी कामं केलेली आहेत. कुठलेही जात-पात, धर्म, पक्ष न बघता त्या माणसानं सर्वसाधारण जनतेची त्यांनी कामं केलेली आहेत. तालुक्यामध्ये यड्राव साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. जवळजवळ 2,000 कोटीची कामं त्यांनी केलेली आहेत. प्रत्येक गावात त्यांनी विकास केलेला आहे. त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही उभा आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे त्यांचे विकास कामं आम्हाला मतं पडतील. गेले 10-12 वर्ष झाले आम्ही संघटनेत प्रामाणिकपणे काम केलं आणि अशा वेळेला मागासवर्गीय आरक्षण पडलेलं असताना शेवट टप्प्यात आमची उमेदवारी काही कारणास्तव आम्हाला मिळाली नाही आणि त्या घराला कुठं न्याय मिळावा म्हणून यड्राव साहेबांनी आम्हाला ही उमेदवारी जाहीर केली. शाळा असू दे, दवाखाना असू दे, आरोग्य, शिक्षण, रस्ते, गटारी हे विजन डोळ्यासमोर ठेवून मी आज या क्षेत्रामध्ये उतरलेलं आहे. संघटनेशी आम्ही 10-12 वर्ष एकनिष्ठ होते. पप्पा जिल्हा परिषद निवडून आले, पंचायत समितीला निवडून आले. आणि त्यांनी विकास कामं केले. 500 सायकली त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये वाटलेल्या आहेत. शिलाई मशीन असू देत, झेरॉक्स मशीन असू देत, मला सांगतो प्रत्येक लाभ प्रत्येक घरापर्यंत त्यांनी पोहोच केलेले आहेत. बांध तिथे लागवड आणि घर तिथे काम ही पेंटरांचं एक विजन होतं. त्या काळात पेंटरांनी कामं केलेली आहेत. तर पाय ठेवायला येत नव्हतं. त्या जमिनीवर त्यांनी पिवळी ग्लोव्ह घालून त्यांनी उत्तम दर्जाचं त्याने स्मशानभूमी निर्माण केलेली आहे. आरोग्य असू दे, आरोग्यामध्ये ॲम्ब्युलन्स देण्याचं त्यांनी पहिल्यासारखं काम केलेलं आहे. त्या कामाच्या जोरावर आज मी तुमच्यासमोर उभा आहे मत मागण्याचं. 7 वर्षे त्यांनी ते पद भोगलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं. अचानक कोरोना काळामध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्या सांगण्यापर्यंत काय आहे की कोविड सेंटरसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. आमच्या गावामध्ये कोविड सेंटर उभा करायचे होते. त्या कोविड सेंटरमध्ये त्यांनी दिवस रात्र काम करून ते कोविड सेंटर उभा केले. उभा करत असताना त्यांची जी धावपळ झाली, गावच्या सेवेसाठी त्यांनी ते प्रयत्न केला की बाबा आमच्या गावाला 25 बेड पाहिजे. त्या दिवशी 2-3 दिवस BDO संघ आणि CO संघ त्यांनी तक्रारी करून आमच्या गावामध्ये 25 बेड निर्माण करून आणले. बाबा खरोखर बाबा ह्या माणसांचं काम आहे का, हे माणसं कामाचे आहेत का, जनतेतून विचार करून जनतेची सगळी चौकशी करून ही उमेदवारी आम्हाला दिली गेलेली आहे यड्राव साहेबांनी. आज आमच्या पेंटर घरांची ओळख अशी आहे की कामाचा माणूस. प्रत्येक असं 4 माणसात तुम्ही विचाराचा एक माणूस तयार उठून बसणार की पेंटरने आमच्या घरात प्रत्येकाचं काम केलेलं आहे. असा कुठलाही माणूस नाही की पेंटरने आमचं काम केलं नाही. वैयक्तिक लाभ असू दे, सायकली असू दे, सगळ्या गोष्टी पेंटरांनी घरोघरी पोहोच केलेल्या आहेत. बांध ते लागवड नाही, मी विरोधकाचं आव्हान स्वीकारतच नाही. कारण आमचं जे कार्य आहे ते कार्याच्या जोरात आम्ही पुढे चाललोय. विरोधक असतोय, त्यांच्यापर्यंत ते काम करत असतात. आमच्या पद्धतीने आम्ही काम करायचं. आम्हाला काय डोळ्यासमोर ठेवायचं आहे की बाबा हा बालेकिल्ला हा म्हणजे आम्ही जे इलेक्शन लढवा लावले त्यामध्ये आम्हाला कसं विजयी व्हायचं आहे. तिथं कामाला आणि विकासाला मत देणारी माणसं आमच्या दानोळी गावामध्ये आहे. कामाला प्राधान्य देणारी माणसं आमच्या गावात. कुठल्याही भूलथापाला आणि कुठल्या गोष्टीसाठी गाव आमचं करत नाही. शिट्टी वाजणार, शिट्टी 100% वाजणार. नमस्कार, स्वागत आहे आपलं KK न्यूजमध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे आणि या प्रचाराच्या अंतिम दिवशी देखील उमेदवार अगदी मतदारांच्या दारोदारी घरोघरी जाऊन मतदारांना जे मताचं जे दान आहे त्यांचं ते आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्याचा प्रयत्न उमेदवार शेवटच्या क्षणी करत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगानं मी सध्या संवाद साधण्यासाठी उभा आहे. शिरोळ तालुक्यातल्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्योत्स्ना संदीप कांबळे यांचे जे पती आहेत संदीप कांबळे ते आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. संदीप कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तरी ते या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून या जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करणारे सुरेश कांबळे जे होते त्या सुरेश कांबळेंचे संदीप कांबळे चिरंजीव आहेत. सुरेश कांबळे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीला देखील ते निवडून आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. आज ते आपल्यामध्ये नाही आणि मग त्यांच्या पश्चात संदीप कांबळे यांच्या पत्नीला या मतदारसंघातून राष्ट्रीय शाहू विकास आघाडीतून उमेदवारी मिळालेली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे आणि मग संदीप कांबळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. स्वागत आहे आपल्या KK न्यूजमध्ये. आपण या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जातात. आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 10-15 दिवस आपण प्रचार केलात, मतदारांना जाऊन आपण भेटलात. नेमकं कोणतं विजन घेऊन आपण मतदारांच्या समोर गेलात? त्या निवडणुकीचं आपलं नेमकं विजन काय आहे? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करून खऱ्या अर्थानं पेंटर घराला जे न्याय दिलेत ते न्याय देवता आमचे यड्रावकर साहेब. खूप पेंटर घर आमचं मनापासून आभारी आहे. त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही. कारण गेले 10-12 वर्ष झाले आम्ही संघटनेत प्रामाणिकपणे काम केलं आणि अशा वेळेला मागासवर्गीय आरक्षण पडलेलं असताना शेवट टप्प्यात आमची उमेदवारी काही कारणास्तव आम्हाला मिळाली नाही आणि त्या घराला कुठं न्याय मिळावा म्हणून यड्राव साहेबांनी आम्हाला ही उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल मी यड्राव साहेबांच्या मनापासून मी आभारी आहे. तालुक्यामध्ये यड्राव साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. जवळजवळ 2,000 कोटीची कामं त्यांनी केलेली आहेत.
प्रत्येक गावात त्यांनी विकास केलेला आहे. 10 कोटी असू दे, 15 कोटी असू दे, 20 कोटी, बारक्या बारक्या गावात 15-15, 16-16 कोटीची त्यांनी विकास कामं केलेली आहेत. त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही उभा आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे त्यांच्या विकास कामं आम्हाला मतं पडतील आणि त्यांच्या मतावर आम्ही 100% निवडून येणार हे 100% ग्वाही आम्ही देतो. खरं सांगायचं झालं तर गेले 10-12 वर्ष झाले वडिलांनी जे आमचे कामं केलेले आहेत 7 गावामध्ये, पेन्शन असू देत, रस्ते असू देत, गटारी असू देत, विकास कामे असू, शाळा बांधायचं काम असू दे, कलाकार पेन्शन असू देत, हॉल बांधणे असू दे, रस्ते असू दे, गटारे असू दे, ॲम्ब्युलन्स देणे असू दे, हे भरपूर कामं केली आहेत. त्या माध्यमातून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मतदारांच्या समोर जातोय मी आज की बाबा अशा आम्ही कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या द्वारा आम्ही तुमच्याला मत मागायला लावलोय. हेच डोळ्यासमोर चित्र ठेवून मी येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही तेच प्रगती करून कामाच्या विकास कामातून आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहे. शाळा असू दे, दवाखाना असू दे, आरोग्य, शिक्षण, रस्ते, गटारी हे विजन डोळ्यासमोर ठेवून मी आज या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे. तुम्ही म्हणालात की आम्ही मागे देखील पेंटरांनी काम केलं. सुरेश पेंटर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते जिल्हा परिषदेला. त्यांच्या काळात नेमकी कशा पद्धतीची विकास कामं झालेली आहेत त्या मतदारसंघात? खऱ्या अर्थानं सांगायला गेलं की गोरगरिबांची कामं करणारा माणूस म्हणून पेंटरांची ओळख होती. कुठलेही जातपात, धर्म, पक्ष न बघता त्या माणसानं सर्वसाधारण जनतेची त्यांनी कामं केलेली आहेत. सांगायचं झालं तर 500 सायकली त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये वाटलेल्या आहेत. शिलाई मशीन असू देत, झेरॉक्स मशीन असू देत, तुम्हाला सांगतो प्रत्येक घराघरापर्यंत त्यांनी पोहोच केलेले आहेत. बांध तिथे लागवड आणि घर तिथे काम ही पेंटरांचं एक विजन होतं. त्या काळात पेंटरांनी कामं केलेली आहेत. कवटेसारमध्ये 1.25 कोटी रुपयाची त्यांनी शाळा बांधलेली आहे. आमच्या रामोशी समाजामध्ये हॉल बांधून दिलेला आहे. प्रत्येक मंदिरासमोर पेंटरांनी पीएम ब्लॉक बसवलेला आहे. आमच्या मशानाचं सोनं करून त्यांनी मशानभूमीचं सगळं सोनं केलंय, कारण तिथं पाय ठेवायला येत नव्हतं. त्या जमिनीवर त्यांनी पीएम ब्लॉक घालून त्यांनी उत्तम दर्जाचं त्याने स्मशानभूमी निर्माण केलेली आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर शैक्षणिक असू दे, आरोग्य असू दे, आरोग्यामध्ये ॲम्ब्युलन्स देण्याचं त्यांनी पहिल्यासारखं काम केलेलं आहे. त्या कामाच्या जोरावर आज मी तुमच्यासमोर उभा आहे मत मागण्यासाठी. तुम्ही म्हणालात की संघटनेमध्ये प्रामाणिक राहून पेंटरांनी काम केलं आणि मग तुम्ही आता एवढं संघटनेचे तुमचं कुटुंब हे संघटनेबरोबर होतं आणि मग त्या निवडणुकीच्या आधीच तुम्ही यड्राव गटामध्ये प्रवेश केला आणि यड्रावकरांनी तुम्हाला उमेदवारी दिली. नेमकी तुम्हालाच ही उमेदवारी देण्याचं कारण काय? खरं सांगायचं झालं तर संघटनेशी आम्ही 10-12 वर्ष एकनिष्ठ होते. पप्पा आम्ही जिल्हा परिषद निवडून आले, पंचायत समितीला निवडून आले आणि त्यांनी विकास कामं केलेत. काही कारण 7 वर्षे त्यांनी ते पद भोगलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं. अचानक कोरोना काळामध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्या सांगण्यापर्यंत काय आहे की कोविड सेंटरसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. आमच्या गावामध्ये कोविड सेंटर उभा करायचे होते. त्या कोविड सेंटरमध्ये त्यांनी दिवस रात्र काम करून ते कोविड सेंटर उभा केले. उभा करत असताना त्यांची ती धावपळ झाली. गावच्या सेवेसाठी त्यांनी ते प्रयत्न केला की बाबा आमच्या गावाला 25 बेड पाहिजे. त्या दिवशी 2-3 दिवस बीडीओ संघ आणि सीओ संघ त्यांनी तक्रारी करून आमच्या गावामध्ये 25 बेड निर्माण करून आणले. ते मंजूर करत असताना त्यांचा मृत्यू झाला, निधन झाले. ती कामं डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही साहेबांजवळ उमेदवार मागितली, शेट्टी साहेबांकडे उमेदवार मागितली, पण काही कारणास्तव त्यांनी मला उमेदवारी दिली नाही आहे. आणि यड्राव साहेबांनी आमच्या 7 गावाचा सर्वे करून बाबा खरोखर बाबा ह्या माणसांचं काम आहे का, हे माणसं कामाचे आहेत का, जनतेतून विचार करून जनतेची सगळी चौकशी करून ही उमेदवारी आम्हाला दिली गेलेली आहे यड्राव साहेबांनी. गेले 15 दिवसाला आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचताय, मतदारांच्या गाठीभेटी घेताय. या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? खऱ्या अर्थानं आज आमच्या पेंटर घरांची ओळख अशी आहे की कामाचा माणूस. कुठं जाईल तिथं पेंटरने माझं काम केलंय ही प्रत्येक असं 4 माणसात तुम्ही विचारला तर एक माणूस तयार उठून बसणार की पेंटरने आमच्या घरात प्रत्येकाचं काम केलेलं आहे. 4 घरात एक माणूस उठून बसतोय की आमच्या पेंटरांनी काम केलं. असा कुठलाही माणूस नाही की पेंटराने आमचं काम केलं नाही. वैयक्तिक लाभ असू दे, सायकली असू दे, सगळ्या गोष्टी पेंटरांनी घरोघरी पोहोच केलेल्या आहेत. बांध तिथे लागवड, प्रत्येक ठिकाणी शाळा असू दे, कुठल्याही गोष्टी असून ते पेंटरांनी काम केलं. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आम्हाला काय पण करून पेंटरांना निवडून द्यायचं आहे. कसं आहे, जिवंत असताना बाबा त्या माणसाला खरोखर काम करून गेले आणि नंतर गेल्यानंतर सुद्धा त्यांची एक चांगली ओळख म्हणून, सहानुभूती म्हणून की बाबा पेंटरांना आमच्या गावासाठी खरोखर त्याग केला, काम केले, त्या दृष्टिकोनाला जनता आता प्रेरित होऊन आम्हाला मतदान करायसाठी बसलेले आहे. विरोधक सुद्धा तुमच्या महाविकास आघाडीचे विरोधात तुमच्या उमेदवार आहेत. या विरोधकांचं तुम्हाला आव्हान कितपत वाटतंय? नाही, मी विरोधकाचं आव्हान स्वीकारतच नाही, कारण आमचं जे कार्य आहे ते कार्याच्या जोरात आम्ही पुढे चाललोय. विरोधक असतोय, त्यांच्या पद्धतीने ते काम करत असतात, आमच्या पद्धतीने आम्ही काम करायचं आहे. आम्हाला काय डोळ्यासमोर ठेवायचं आहे की बाबा हा बालेकिल्ला, हा म्हणजे आम्ही जे इलेक्शन लढवा लावलंय त्यामध्ये आम्हाला कसं विजयी व्हायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवून मी चित्र
आम्ही पुढे चाललेलो आहे. विजयाची खात्री तुम्हाला मग या सगळ्या जोरावर कितपत वाटते? 100%. कारण का कामच आहे. इथं कामाला आणि विकासाला मत देणारी माणसं आमच्या दानोळी गावामध्ये आहे. कामाला प्राधान्य देणारी माणसं आमच्या घरात आहेत. कुठल्याही भूलथापाला आणि कुठल्या गोष्टीसाठी गाव आमचं करत नाही. शिट्टी वाजणार? शिट्टी 100% वाजणार. यड्रावकरांची शिट्टी साहेब, यड्राव साहेबांची शिट्टी 100% वाजणार. त्यात काय? हे होते आपल्याशी संवाद साधलेले जे या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील ज्या उमेदवार आहेत ज्योत्स्ना संदीप कांबळे यांचे पती संदीप कांबळे यांनी आपल्याबरोबर संवाद साधलेल्यांनी त्या पेंटर सुरेश पेंटर यांनी जे केलेले कामं असतील या कामाच्या जोरावरती आणि यड्रावकर साहेबांनी जी कामं केली आहेत या विकास कामाच्या जोरावरती त्यांना ही उमेदवारी आणि त्या उमेदवाराला ते सामोरं जात आहेत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शिट्टी वाजणार, राष्ट्रीय शाहू आघाडीचा विजय असणार असं त्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन राहुल समी, कुणाल, KK न्यूज, दानोळी, शिरूर.